ओम शांती. चष्मा आणि मोबाईल कॅरी करण्यासाठी हे पाऊच अतिशय सहज आहे, ज्याच्यात आपण चष्मा ठेवून सहज आपण आपल्या हातामध्ये ही दोरी घालून पाऊचला कॅरी करू शकतो. त्याच्यात आपण मोबाईलही ठेवून आपण व्यवस्थितपणे कॅरी करू शकतो पाऊचला. आणि जेव्हा तुम्ही हे पाऊच बनवणार त्याच्यातली एक एक स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याच्यातली एकही स्टेप चुकली तर आपला पूर्ण पॅटर्न चुकेल. म्हणून ह्या पूर्ण पॅटर्नला व्यवस्थित बघून आणि मग तो ट्राय करा. मी इथे 2 प्लाय यार्न वापरली आहे, लोकर वापरली आहे. त्याच्यामध्ये मी मरून कलर, ग्रीन कलर, येलो कलर आणि व्हाईट कलर वापरला आहे, ओसवाल कंपनीचा. तुम्ही कोणत्याही कंपनीची लोकर वापरू शकते. तुम्ही जर ह्या लोकरी ओसवाल कंपनीच्या लोकरीचा हा एक बंडल 15 रुपयाला भेटतो. तुम्ही जर पूर्ण पॅकेट घेतलं 100 ग्रॅमचं तर 80 रुपयाला मिळतो. तुमच्या इथे जो रेट असेल त्या हिशोबाने तुम्ही चॉईस करू शकता. आमच्या इथे ह्या रेटने भेटते. त्याच्यानंतर तुम्ही जो हुक वापरणार आहे, मी याच्यासाठी 2.5 mm चा हुक वापरला आहे. तुम्ही 1.75 mm चा, 3.5 mm चा पण हुक वापरू शकता. तुम्हाला घट्ट विण करायची असेल तर तुम्ही कमी करायचा. आणि जर सैल तुमची स्टिचेस सैल राहायला हवे तर त्याच्यासाठी मोठा नंबर वापरत जायचा आहे. आणि घट्ट स्टिच वापरायची असेल तर तुम्ही लहान नंबरचा हुक वापरायचा आहे. आणि इथे मी सीझर वापरली आहे. स्टिच मार्क वापरायचे आणि ही एक निडल लास्टला आपल्याला स्टिचेसला शिवण्यासाठी ही निडल पण यूज होणार आहे. तर असं आपण ह्या साहित्याचा वापर करणार आहोत. चला तर मग शिकूया. नेक्स्ट प्रोसेस आपण स्टार्ट करूया. तुम्ही कलर कॉम्बिनेशन कोणतेही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. आता इथे पहिले आपण स्लिप नॉट घेऊया. आता आपल्याला ही स्लिप नॉट पॅक करायची आहे व्यवस्थित, तिला काउंट नाही करायचं. नेक्स्ट आपण 25 चेन घ्यायच्या आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण 25 चेन करून घेऊया. तर इथे आपण 25 चेन घेतले आहे. व्यवस्थित काउंट करून घ्यायचे आहेत, कारण इथे एक पण चेन कमी जास्त नको. मग आता आपल्याला इथे 1 चेन स्किप करायची आणि सेकंड चेनमध्ये इथे आपल्याला सेकंड चेनमध्ये हाफ डबल क्रोशा करायचा आहे. सेकंड चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. तर ही फर्स्ट आणि ही सेकंड असे 2 हाफ डबल क्रोशे झाले. तर आपल्याला नेक्स्ट 22 म्हणजे आपण 22 चेन आपल्याला हाफ डबल क्रोशेचे करायचे आहे. लास्ट चेनपर्यंत आपल्याला करायचे. फक्त लास्ट चेनच्या तिथे आपल्याला प्रोसेस वेगळी करायची आहे. त्याच्यासाठी फक्त आपण आधी 22 हाफ डबल क्रोशे व्यवस्थित काउंट करून कंप्लीट करायचे आहेत. मी 2-4 हाफ डबल क्रोशे करून दाखवते. 1 2 3 4
5 असे हे हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण 22 चेनपर्यंत. चला तर आपण कंप्लीट करून घेऊया. आता हे आपले चेन कंप्लीट झाले आहेत 22. आता आपण इथे लास्टला इथे स्टिच मार्क लावून घ्यायचं आहे. आपल्याला आठवण राहण्यासाठी इथे आपण स्टिच मार्क लावून घेऊया. आता आपली जी लास्ट चेन आहे तिथे आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. लास्ट चेनमध्ये हाफ डबल क्रोशा आणि इथे आता आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2. आता जिथे आपण हाफ डबल क्रोशा घेतला तिथे सेम स्टिचमध्येच आपल्याला 2 हाफ डबल क्रोशा घ्यायचे आहेत. पहिला हाफ डबल क्रोशा, दुसरा हाफ डबल क्रोशा आणि पुन्हा आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2 आणि पुन्हा सेम स्टिचमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. हा आपला कॉर्नर कंप्लीट झाला आहे. तर पुन्हा आपण इथे जी स्टिच मार्क लावली या साईडला इकडे सेम एक स्टिच मार्क इथेही लावून घ्यायचा आहे आपल्या काउंटिंगसाठी. सेम आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. एक मिनिट, हे स्टिच मार्क थोडेसे साईडला करून घेते मी. हे झाले. आता आपला एक स्टिच मार्क पुढे केला आपण. आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा हाफ डबल क्रोशेचं वर्क करायचं आहे. पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. असे आपल्याला पुन्हा 22 हाफ डबल क्रोशा करायचे आहे. 22 चेनमध्ये लास्ट चेनच्या इथे 22 हाफ डबल क्रोशे झाले चेनमध्ये. तेव्हा इथे लास्टला आपल्याला इथे जिथे आपण स्टार्ट केलं होतं त्या चेनमध्ये लास्टच्या इथल्या चेनमध्ये आपल्याला नेक्स्ट वर्क करायचं आहे. तोपर्यंत आपण 22 हाफ डबल क्रोशे कंप्लीट करून घेऊया. त्याच्या अगोदर इथे हे जे स्टिच मार्क काढून व्यवस्थित लावून घेऊ आपण. हा पहिला हाफ डबल क्रोशा केला होता, मग 2 हाफ डबल क्रोशा आणि 1 हाफ डबल क्रोशा सेम स्टिचमध्ये केले. त्याच्याच पुढे आपल्याला इथे स्टिच मार्क लावून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा काढून व्यवस्थित हे असे लावले म्हणजे इथे एक हाफ डबल क्रोशा आणि 2 चेन, 2 हाफ डबल क्रोशा, 2 चेन आणि एक हाफ डबल क्रोशा आणि नेक्स्टला आपल्याला हाफ डबल क्रोशेचं वर्क करायचं आहे 22 चेनमध्ये. आता इथे 22 हाफ डबल क्रोशे कंप्लीट झाले. पहिले आपण नेक्स्ट चेनमध्ये इथे लास्टला जो लास्टचा भाग इथे तिथे हाफ डबल क्रोशा करूया. एक हाफ डबल क्रोशा आणि 2 चेन. त्याच्या अगोदर आपण स्टिच मार्क लावूया. इथे हाफ डबल क्रोशेच्या अगोदर आपण स्टिच मार्क लावून घेऊ. 2 चेन घेतल्या. पुन्हा सेम स्टिचमध्येच आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. सेम स्टिचमध्ये इथे आणि आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा पहिले जिथून आपण स्टार्टिंग केलं होतं तिथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे.
म्हणजे जस कॉर्नरला एक हाफ डबल क्रोशा, 2 चेन, 2 हाफ डबल क्रोशा, 2 चेन आणि एक हाफ डबल क्रोशा असा हा कॉर्नर तयार होतो. इथे ह्या कॉर्नरच्या इथे पण आपण एक स्लिप स्टिच लावून घ्यायची. इथे आपण आता 1 चेन घ्यायची आणि यान कट करून घ्यायची आहे. हे झाले आपले बेस तयार झाला. हा कॉर्नर व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण कॉर्नर जर चुकला तर आपलं हे पूर्ण जे आपली जी पॅटर्न आहे ते पण चुकेल आपलं. त्याच्यामुळे प्रत्येक स्टिच काउंट करून घेणं. इथे आपल्याला स्टार्टिंगला आपण 1 चेन स्किप केली होती आणि मग हाफ डबल क्रोशा घेतला आणि मग बाकीचे 22 डबल क्रोशा करून लास्ट चेनमध्ये आपण एक हाफ डबल क्रोशा, 2 चेन, 2 हाफ डबल क्रोशा, 2 चेन आणि एक हाफ डबल क्रोशा असं सेम एका स्टिचमध्ये केलं आहे. तिथून पुढे पुन्हा आपण 22 हाफ डबल क्रोशा केले आणि लास्ट चेनमध्ये पुन्हा आपण एक हाफ डबल क्रोशा, 2 चेन आणि 2 हाफ डबल क्रोशा, 2 चेन आणि मग स्लिप स्टिच घेतली. कारण स्टार्टिंगचा जो फर्स्ट डबल क्रोशा होता तो इथे या कॉर्नरला काउंट झालेला आहे. चला तर मग आता आपण नेक्स्ट यान ॲड करूया. इथे आपल्याला हे स्टिच मार्क घेतलं होतं ते स्टिच मार्क काढून घ्यायचं आहे. आणि हा जो स्टिच मार्क काढला तिथे सेम ठिकाणीच आपल्याला वर्क करायचं आहे. आता आपण इथे ग्रीन कलरची यान ॲड करूया. 5 चेन घ्यायचे, 1 2 3 4 5. इथे आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे सेम स्टिचमध्ये. नेक्स्टला आपल्याला हा मागचा लोकरीचा दोराही हाईड करायचा आहे. 2 चेन स्किप करायचे आहे, 1 2 आणि 3 नंबरच्या चेनमध्ये पुन्हा आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. म्हणजेच हुकवरती 3 लूप उरतील. मग ह्या तिन्ही लूपमधून यान ओढून घ्यायची आहे, लोकर ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला सेम स्टिचमध्ये वर्क करायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला 2 चेन घ्यायचे आहे, 1 2 आणि इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट 2 चेन स्किप करायचे आहे, 1 2 आणि नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. हे झाले 3 लूपमधून आपण पुन्हा यान म्हणजेच लोकर ओढून घेतली. आता 2 चेन, 1 2 सेम स्टिचमध्ये इनकम्प्लीट क्रोशा करायचा आहे, डबल इनकम्प्लीट क्रोशा. आता आपण पुन्हा 2 चेन स्किप करू, 1 2 आणि नेक्स्ट स्टिचवरती इनकम्प्लीट डबल क्रोशा आणि तिन्ही लूप कंप्लीट करून घ्यायचे आहे. पुन्हा आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत, 1 2 आणि सेम स्टिचमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. आता आपल्याला 2 चेन स्किप करायच्या, 1 2 आणि थर्ड चेनवरती आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशा घ्यायचा आहे आणि 2 चेन घ्यायचे आहे. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. सेम आपण स्टिच मार्कपर्यंत करून घेऊया, म्हणजे या लास्ट कॉर्नर स्टार्ट व्हायच्या अगोदर आपण हे वर्क कंप्लीट करून घेऊया. आता इथे हे स्टिच मार्क काढून घ्यायचं आहे.
आणि हा जो लास्टचा स्टिच आहे इथे, म्हणजे जो आपण कॉर्नरला हाफ डबल क्रोशा घेतला होता तिथे आपल्याला वर्क करायचं आहे. त्या हाफ डबल क्रोशेच्या इथे आपल्याला वर्क करायचं आहे. पुन्हा आपल्याला तिथे इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. एक मिनिट, हे बघा, हाफ डबल क्रोशावरती आपण डबल क्रोशा घेतला आहे, इनकम्प्लीट डबल क्रोशा. याला आता आपण कंप्लीट करून घ्यायचं. 2 आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे सेम स्टिचमध्ये. आता आपल्याला इथे नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा आहे. कंप्लीट करायचा आहे तो. इथे आता 5 चेन घ्यायचे आहे आपल्याला. 1 2 3 4 5 चेन घेतल्या. मग आपल्याला इथे आपण इथे चेन कमी करूया, 4 चेन घेऊया. आता सेम स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. हा झाला आपला कॉर्नर. आता इथे आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत, 1 2 आणि हा भाग स्किप करून आपल्याला नेक्स्ट पॅसेजमध्ये इथे डबल क्रोशा घ्यायचा आहे, इनकम्प्लीट डबल क्रोशा. आपण इनकम्प्लीट डबल क्रोशा घेत होतो, आता इथे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. कॉर्नरला कंप्लीट डबल क्रोशा करायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला 4 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4. पुन्हा आपल्याला सेम पॅसेजमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. आता इथे 2 चेन घ्यायचे आहे, 1 2. आता इथे पुन्हा आपल्याला एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. ते आपण सेम इथे जे कॉर्नरला केलं आहे ना, आपल्याला तेच इथे पण करायचं आहे. एक डबल क्रोशा घेऊया आपण इथे. इथे आपल्याला हा इनकम्प्लीट डबल क्रोशा घ्यायचा आहे आणि हा स्टिच मार्क काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा जो जवळचा डबल क्रोशा आहे, हाफ डबल क्रोशा, सेम त्याच्यावरती आपल्याला एक इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. आणि तिन्ही लूपमधून आपल्याला या ओढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला इथे 2 चेन घ्यायचे आहे, 1 2. आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. हे झालं. आता नेक्स्टला 2 चेन, 1 2 चेन स्किप करून 3 नंबरच्या म्हणजे 3rd नंबरच्या चेनवरती आपल्याला वर्क करायचं आहे. हे 3 लूपमधून आपण लवकर ओढून घेऊया. 2 चेन घ्यायच्या, 1 2. आता इथे आपल्याला सेम स्टिचमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. पुन्हा 1 2
चेन स्किप करायच्या आणि थर्ड चेनवरती आपल्याला वर्क करायचं आहे. आणि तिन्ही लूप कंप्लीट करून घ्यायचे आहे. 2 चेन घ्यायच्या, सेम स्टिचमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशा. आता हे पूर्ण आपल्याला ह्या स्टिच मार्कपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस कॉर्नरला करायची, पण एकदा आपण पुन्हा कॉर्नरला समजून घेऊया. पहिले आपण हे कंप्लीट करून घेऊ. हे आता आपले कंप्लीट झाले. आता आपण स्टिच मार्क काढून घेऊ. आता इथे लास्टला आपण हा जो हाफ डबल क्रोशा आहे त्याच्यावरती आपल्याला एक इनकम्प्लीट हाफ डबल क्रोशा करूया आणि 2 चेन घेऊया. 1 2 आणि सेम स्टिचवरती आपल्याला एक इनकम्प्लीट हाफ डबल क्रोशा करायचा आहे. आता आपण ही जी चेन आहे इथे आपल्याला एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. तो पण आपल्याला इनकम्प्लीटच घ्यायचा आहे. आता आपण 4 चेन घेऊ. 1 2 3 4. सेम स्टिचमध्ये सेम पेसमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. आता 2 चेन घ्यायचे आहे. 1 2 आणि आपल्याला इकडच्या लास्टच्या पेसमध्ये इथे आता आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. पुन्हा आपल्याला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4. सेम स्टिचमध्ये म्हणजे सेम पेसमध्ये आपल्याला एक डबल क्रोशा घ्यायचा आहे इनकम्प्लीट. आता हा जो आपण लास्ट हाफ डबल क्रोशा आहे इथे आपण जिथे स्टार्ट केलं होतं तिथे आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशा घ्यायचा आहे. इनकम्प्लीट डबल क्रोशा घ्यायचा आहे तिथे आपल्याला. इथे आपण हे 3 लूप कंप्लीट करून घ्यायचे आणि 2 चेन घ्यायचे आहे. 1 2 सेम स्टिचमध्ये आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. आता इथे इनकम्प्लीट डबल क्रोशा केला आहे ना, तर आता आपण इथे जे 5 चेन घेतल्या होत्या स्टार्टिंगच्या तिथे आपल्याला 1 2 3 चेन काउंट करून त्याच्यावरती आपल्याला हुक टाकायचं आहे आणि यान ओढून घ्यायचं आहे आणि दोन्ही लूपमधून आपल्याला स्लिप स्टिच लावून घ्यायची आहे. हे असं इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे दोन्ही लूपमधून, जिथे आपण 5 चेन घेतले होते तिथे. आणि आपण इथे 1 चेन घेऊन, एक मिनिट इथे दोरा अटकला आहे थोडासा. 1 चेन घ्यायची आणि यान कट करून घ्यायची. हा झाला आपला स्क्वेअर तयार झाला. इथे 2 कॉर्नर आणि इथे आपले 2 कॉर्नर असे तयार झाले. आता आपल्याला येलो कलरची यान यूज करायची आहे. इथे आता आपण येलो कलर ॲड करू. तुम्ही कुठून पण स्टार्ट करू शकता. इथे आपण जिथे एंड केलं तिथे स्टार्ट करूया. इथे या साईडला इथे आपण 3 चेन घेऊया. 1 2 3. आता इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच तयार करायची आहे. त्याच्यासाठी आपण इथे डबल क्रोशा घेऊया. एक
2 3 4. ही जी पहिले 3 चेन घेतल्या होत्या याला पण आपण डबल क्रोशा म्हणूनच काउंट करतो. 1 2 3 4 5 असे एकूण 5 डबल क्रोशे झाले. तर इथे जी पहिली चेन आहे पहिल्या डबल क्रोशाची त्याच्यातून आपल्याला हुक टाकायचा आहे. हा लूप थोडासा मोठा ओढून घ्यायचा आणि इथून हुक टाकून पहिल्या चेनच्या इथे आपल्याला हुक टाकायचा आहे आणि जिथे आपण लूप सोडला तर त्या लूपला आपण त्या चेनमधून ओढून घ्यायचं आहे असं. ओके, हा झाला आपला असा गोल सर्कल छोटासा तयार. आणि आपल्याला 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. आता आपल्याला नेक्स्ट पेसवरती इथे पुन्हा डबल क्रोशा करायचा आहे. एक याच्यात प्रत्येक पेसमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 4 5. आता हा लूप ओढून घ्यायचा आणि सुई काढून फर्स्ट स्टार्टिंगच्या डबल क्रोशामधून आपल्याला हुक काढून लूप सोडलेला लूप आहे तो पहिल्या चेनमधून काढून घ्यायचा आहे. आणि मग पुन्हा आपल्याला 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. पुन्हा आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये म्हणजे नेक्स्ट स्पेसमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशा करायचे आहे. 1. बघा, हा जो फर्स्ट डबल क्रोशा आहे ना, इथे आपल्याला ह्या चेनमधून हुक काढायचा असतो. 1 2 3 4 and 5. लूप ओढून घ्यायचा वरती आणि इथून पुन्हा आपण फर्स्ट चेन डबल क्रोशाच्या फर्स्ट चेनमधून लूपला ओढून घ्यायचं आहे टाईट आणि पुन्हा 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. तर आता आपल्याला हे सेम प्रोसेस आपल्याला ह्या प्रत्येक व्ही दिसतोय हा जो व्ही आकार दिसतोय इथे प्रत्येक व्ही आकारात आपल्याला पॉपकॉर्न स्टिच करायची आहे. तर आपण लास्ट कॉर्नरला भेटूया. लास्ट कॉर्नरला थोडी प्रोसेस वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे. मी तिथे तुम्हाला शिकवेल. पहिले तुम्ही हे कंप्लीट करून घेऊया आपण. आता आपण इथे कॉर्नरला आपण 5 डबल क्रोशे घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. हा एक पॉपकॉर्न स्टिच बनवून घेऊया. आता आपल्याला इथे 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. आता इथे सेम कॉर्नरला सेम पेसमध्येच आपल्याला पुन्हा पॉपकॉर्न स्टिच घ्यायचा आहे. 5 डबल क्रोशे करूया इथे आपण. 1 2 3 4
5 झाले. आता इथे कंप्लीट करून घेऊया. 1 2 3. आता हा जो नेक्स्ट पेस आहे मिडलचा, तिथे पण आपल्याला एक पॉपकॉर्न स्टिच घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. 1 2 3. जसं या कॉर्नरला केलं फर्स्ट कॉर्नरला इथे, तसंच सेकंड कॉर्नरला पण सेम प्रोसेस करायची आहे. एक पॉपकॉर्न स्टिच आणि 5 चेन आणि एक पॉपकॉर्न स्टिच असं आपल्याला करायचे आहे. तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा. आता हा पॉपकॉर्न स्टिच कंप्लीट करून घेऊ आपण. 1 2 3 4 5 चेन घेतल्या. आता सेम पेसमध्ये आपल्याला पुन्हा एक पॉपकॉर्न स्टिच घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. हा झाला पॉपकॉर्न स्टिच कंप्लीट. 1 2 3. आता सेम आपल्याला नेक्स्ट सेम करायचं आहे इथे लास्टपर्यंत. आपण इथे लास्टला इथे कॉर्नरला भेटूया. आता इथे आपण लास्टला पुन्हा पॉपकॉर्न स्टिच घेणार आहोत. 1 2 3 4 5. हे 5 डबल क्रोशे झाले. आता पॉपकॉर्न स्टिच तयार करूया. आता इथे आपल्याला 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. सेम कॉर्नरला सेम पेसमध्ये आपल्याला पुन्हा पॉपकॉर्न स्टिच घ्यायची आहे. 5 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि पॉपकॉर्न स्टिच तयार करू. आता 3 चेन 1 2 3. आता आपल्याला इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. हा जो पॉपकॉर्न स्टिच आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे हे जे पॉपकॉर्न स्टिचचं तोंड आहे ना इथे त्याच्यामध्ये इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता 1 चेन घ्यायची आणि यार्न कट करून घ्यायचे. हा राऊंड कंप्लीट झाला. हा फर्स्ट राऊंड होता. सेकंड थर्ड. आता आपण फोर्थ राऊंड तयार करू. हे जे पॅसेज दिसत आहे
सॉरी, पेज दिसत आहे, याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण व्हाईट कलरची लोकर घेऊ. पहिले आपण स्लिप नॉट लावून घेऊया. मग तुम्ही कोणती पण पेज निवडू शकता. आता आपण इथे आपण 3 चेन घेऊया. 1 2 3 चेन घेतल्या. मग आता आपल्याला नेक्स्ट 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा. आता हे पहिली ही जी चेन घेतली तिला पण आपण डबल क्रोशा म्हणून काउंट करायचे आहेत. आणि हे 2 डबल क्रोशा, हे तिन्ही मिळून 3 डबल क्रोशा झाले. आता नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथे पुन्हा 3 डबल क्रोशा सेम करायचे आहेत. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा. पुन्हा नेक्स्ट पेजवरती पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशा करायचे आहे. असं आपण हा जो लास्टचा कॉर्नर आहे तिथपर्यंत आपल्याला, तिथल्या आधीच्या पेजपर्यंत आपल्याला हे 3 डबल क्रोशेचं वर्क करायचं आहे. नेक्स्ट मी तुम्हाला कॉर्नर कसा बनवायचा ते शिकवेल. हे बघा, आता हे जे 2 आपण पॉपकॉर्न स्टिच टाकलेले सेम पेजमध्ये, तिथे इथे कॉर्नरला आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. पहिले 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. पहिला डबल क्रोशा, मग आता हा दुसरा डबल क्रोशा. आता इथे एक चेंज करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे, सॉरी ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला इथे. हा झाला ट्रिपल क्रोशा. मग आता आपण इथे 2 चेन घेऊया. 1 2. मग आता पुन्हा सेम समोरच्या साईडला आपल्याला इथे सेम पेजमध्ये ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. आता पुन्हा तिथेच आपल्याला 2 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. हा झाला आपला कॉर्नर रेडी. आता आपल्याला इथे नेक्स्ट पेजवरती पुन्हा पॉपकॉर्न स्टिच घ्यायची, सॉरी 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. पुन्हा नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला डबल क्रोशे घ्यायचे आहेत 3. आता हा नेक्स्ट सेकंड कॉर्नर आहे, तिथे म्हणजे 2, हे बघा इथे 2 पॉपकॉर्न स्टिच आलेत आणि हा कॉर्नर. तर इथे आपल्याला पुन्हा सेम कॉर्नरला जी प्रोसेस केली, 2 डबल क्रोशा आणि एक ट्रिपल क्रोशा. आणि 2 चेन 1 2. आणि सेम पेजमध्ये पुन्हा एक ट्रिपल क्रोशा आणि 2 डबल क्रोशे. आता नेक्स्ट पेजवरती पुन्हा 3 डबल क्रोशे.
आता हे आपल्याला सेम पूर्ण ही जी राऊंड आहे हे राऊंड सेम कंप्लीट करायचं आहे. फक्त कॉर्नरला लक्षात ठेवायचं. आपण एंडिंगला भेटूया. आता इथे लास्टला जिथे आपण 3 चेन घेतल्या होत्या त्या फर्स्ट चेनच्या इथे आपल्याला इथे वरच्या स्टिचवरती आपल्याला इथे फर्स्ट चेन आपण या 1 2 3 घेतले. तर ही जी आपण डबल क्रोशा केला फर्स्ट तिथे आपल्याला त्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि 1 चेन घेऊन यार्न कट करायची आहे. हे झालं आपलं 3 डबल क्रोशाचं राऊंड पूर्ण झालं. हे कॉर्नर. आता आपल्याला इथे मरून कलर ॲड करायचा आहे मरून कलर. आता तुम्ही इथे पण कोणत्याही 3 डबल क्रोशेच्या इथून स्टार्ट करू शकता. हा जो आता आपण इथे ही जी चेन आहे इथे फर्स्ट डबल क्रोशा हा त्याच्या साईडने आपल्याला जो हा गॅप आहे त्याच्या साईडची ही जी चेन आहे ही फर्स्ट डबल क्रोशाच्या इथली तिथे आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. स्लिप नॉट लावून घ्यायचा आहे आणि तिथेच आपल्याला एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टिचवरती पुन्हा एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. आता हे झाले आपले 2 डबल क्रोशांवरती आपण हे सिंगल क्रोशे घेतले. आता नेक्स्ट आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा आहे तो ह्या पॉपकॉर्न स्टिचमध्ये. हा जो पॉपकॉर्न स्टिच आहे त्याचं हे तोंड आहे. हा जो सर्कल दिसतोय त्या सर्कलच्या बॅक साईडने आपल्याला अशी सुई काढायची. पॉपकॉर्न स्टिच हे इथून आपल्याला हुक टाकून मागच्या साईडने आपल्याला लोकर घ्यायची असते. आता मी एकदा तुम्हाला दाखवून देते. आता आपण डबल क्रोशा करणार आहोत. त्याच्यासाठी हुकवरती एक वेढा घेतला आणि मग हा पॉपकॉर्न स्टिच आहे त्याच्यामधून हुक बाहेर टाकला मागच्या साईडनी आणि लोकर ओढली. पॉपकॉर्न स्टिचमधूनच लोकर ओढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हे 3 लूप आहे डबल क्रोशा करायचा. पहिल्या 2 लूपमधून लोकर ओढली मग लास्ट 2 लूपमधून लोकर ओढली. हा आपला डबल क्रोशा झाला. आपल्याला पॉपकॉर्न स्टिचमध्ये वर्क करायचं होतं. आता नेक्स्ट हा जो फर्स्ट डबल क्रोशा आहे तिथेच आपल्याला पुन्हा एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. पुन्हा नेक्स्ट डबल क्रोशावरती आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत. असे 2च सिंगल क्रोशा घ्यायचे आहे आणि ह्या पेसमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. पॉपकॉर्न स्टिचमधून असं डबल क्रोशा करायचा आहे. पुन्हा नेक्स्ट आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत 2. पुन्हा डबल क्रोशा पॉपकॉर्न स्टिचमधून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. म्हणजे 2 डबल क्रोशा आहेत तिथे 2 सिंगल क्रोशा करायचा आहे आणि तिसऱ्या डबल क्रोशेच्या पुढे आपल्याला डबल क्रोशा पॉपकॉर्न स्टिचमध्ये करायचा आहे.
हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हे असं आपल्याला दिसेल. इथे कॉर्नरला आपण काय म्हणजे आता आपल्याला हा जो स्टार्टिंगचे कॉर्नरच्या स्टार्टिंगचे 3 डबल क्रोशे आहे तिथपर्यंत आपण हे वर्क करून घेऊया. आता हे कॉर्नरच्या हे जे 2 डबल क्रोशे आणि हा ट्रिपल क्रोशा यांच्या तिघांवरती आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. पहिल्या स्टिचवरती आपण सिंगल क्रोशा केला, दुसऱ्या स्टिचवरती आपण सिंगल क्रोशा केला, तिसऱ्या स्टिचवरती आपण सिंगल क्रोशा केला. आता हा जो पॅसेज आहे इथे आपल्याला 2 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2. आता इथे आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2. आता कॉर्नरला सेम पेसमध्ये आपल्याला पुन्हा 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. 1 2. आता झालं. पुन्हा आपल्याला ह्या तिन्ही स्टिचेसवरती आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. 1 स्टिचवर सिंगल क्रोशा केला. आता आपल्याला सेकंड स्टिचवरती सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. पुन्हा थर्ड स्टिचवरती आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला पुन्हा डबल क्रोशा करायचा आहे टुलिप स्टिचमधून. आणि आता पुन्हा आपल्याला नेक्स्ट सेम प्रोसेस करायची आहे जी स्टार्टिंगला आपण केली ती. पहिल्या 2 स्टिचेसवरती आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे आणि पुन्हा पॉपकॉर्न स्टिचमधून डबल क्रोशा करायचा आहे. पुन्हा 2 सिंगल क्रोशे, पुन्हा डबल क्रोशा टुलिप स्टिचमधून करायचा आहे, पॉपकॉर्न स्टिचमधून. पुन्हा आपल्याला कॉर्नरला फर्स्ट डबल क्रोशेच्या इथे म्हणजे फर्स्ट स्टिचवरती सिंगल क्रोशा, सेकंड स्टिचवरती सिंगल क्रोशा, थर्ड स्टिचवरती सिंगल क्रोशा आणि कॉर्नरच्या मध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशा घ्यायची आणि 2 चेन 1 2 आणि पुन्हा सेम पेसमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत. 1 2. तिन्ही स्टिचेसवरती आपल्याला सिंगल क्रोशे करायचे आहेत. फर्स्ट सिंगल क्रोशा, सेकंड सिंगल क्रोशा, थर्ड सिंगल क्रोशा आणि डबल क्रोशा आपल्याला पॉपकॉर्न स्टिचमधून करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा आपल्याला नेक्स्ट स्टिचवरती सिंगल क्रोशा करायचा आहे. दुसरा सिंगल क्रोशा. आता पुन्हा डबल क्रोशा पॉपकॉर्न स्टिचमधून करायचा आहे. आता आपल्याला हे पूर्ण ही लाईन कंप्लीट करून घेऊया आपण. इथपर्यंत लास्टला भेटूया. कॉर्नरला फक्त हे जे आपले कॉर्नरचे डबल आणि ट्रिपल क्रोशा केला आहे याच्यामध्ये आपल्याला 3 सिंगल क्रोशा आणि मध्ये कॉर्नरला 2 सिंगल क्रोशा, 2 चेन आणि 2 सिंगल क्रोशा. पुन्हा ह्या तिन्ही स्टिचेसवरती 3 सिंगल क्रोशा येतील आणि पॉपकॉर्न स्टिचमध्ये डबल क्रोशा असं आपण पूर्ण कंप्लीट करून घेऊया. आता इथे आपण लास्टला पुन्हा एक पॉपकॉर्न स्टिच घेऊन पॉपकॉर्न स्टिचच्या इथे डबल क्रोशा घेतला. आता इथे आपण जो स्टार्टिंगचा सिंगल क्रोशा आहे तिथे
वरच्याच त्याच्या चेनमधून आपण स्लिप स्टिच घेऊया. हे झालं आपलं कंप्लीट. आता इथे आपल्याला 1 चेन घ्यायची आहे आणि यार्न कट करून घ्यायची आहे. हे झालं आपलं कंप्लीट. हा पार्ट आपला कंप्लीट झाला. आता हे हाईड करून घेऊया आपण ह्या दोऱ्याला. इथे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत, कॉर्नर असे ओढून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हा झाला आपला एक पार्ट कंप्लीट. मी आधीच एक पार्ट बनवून ठेवला आहे, तसं आपण 2 पार्ट कंप्लीट करून घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही उलट्या साईडने आपण फिनिशिंग करून घ्यायची. जे पण एक्स्ट्राचे दोरे आहेत त्यांना आपण कट करून घ्यायचं. हे उलटी साईड आहे. आता आपल्याला ही सीधी करायची अशी. आता आपल्याला पुढचं जे काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला इथे हे पार्ट जॉईन करायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला ही सुई लागेल. तुमच्याकडे पण जे असेल त्याच्यात तुम्ही लोकर ओवून घ्यायची आहे. इथे मी मरून कलरची लोकर आहे ती या सुईमध्ये ओवून घेणार आहे. आणि पुढे तुम्ही स्किप करू नका, कारण जॉईन करताना हे दोन्ही पार्ट कसे जॉईन करायचे आहेत. आणि लास्टला अजून एक प्रोसेस बाकी आहे, ती मी तुम्हाला लास्टला शिकवेल. आधी आपण हे पार्ट जॉईन करण्याचं शिकूया. इथे मी लोकरीला सुईत ओवून घेतला आहे. तर आता साधारण मेजरमेंट आपल्याला किती मोठा दोरा घ्यायचा आहे लोकरीचा त्याचं आपण करूया. इथून आपण फर्स्ट कॉर्नरपासून लास्ट कॉर्नरपर्यंत लोकर मोजून घ्यायची, इथून तर या लास्टपर्यंत. तर आपल्याला हे एवढा मोठा आपल्याला हा दोरा आहे, तो आपण थोडासा 3 वेळेस आपण त्याला काउंट करून घेऊ. लांब असं 3 टाइम करून काउंट करून मोजून घ्यायचं आहे. आणि स्टार्टिंगला अंदाज येत नाही म्हणून तुम्ही थोडासा मोठाच लोकरीचा तुकडा वापरून शिवू शकता. मी इथे कट करून घेते. मी 4दा त्याला मोजून घेतलं आहे. आपण लोकरीच्या शेवटच्या भागाला गाठ मारून घेऊ. आता आपल्याला फर्स्ट पार्ट आहे त्याच्या खालच्या साईडने आपल्याला आधी लोकरीला ओढून घ्यायचं आहे. फ्रंट हा जो फ्रंट पार्ट आहे, कॉर्नर आहे, हा कॉर्नरच्या फर्स्ट मधल्या स्टिच आहे. कॉर्नरचा हा कॉर्नरचा स्टिच आहे. तिथून आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे लोकरीसह. आणि आपल्याला नेक्स्ट पार्टच्या कॉर्नरच्या हा जो फ्रंट लूप आहे, तुम्हाला जेव्हा पण वर्क करायचं एक तर सेम साईडच्या सेम स्टिचेसच्या सेम लूपमधून आपल्याला वर्क करायचं आहे. तर मी इथे पुन्हा हे आपले जे बॅक लूप आहे, हा जो आहे इकडचा फ्रंट लूप आहे आणि हा मागचा लूप आहे. तर आपल्याला बॅक लूपवरती वर्क करायचं आहे. इथे पण आपल्याला बॅक लूपवरतीच वर्क करायचं होतं, पण माझ्याकडून चुकून फ्रंट सांगितला गेला. आता पुन्हा आपल्याला नेक्स्ट स्टिचच्या बॅक लूपवरनं वर्क करायचं आहे आणि इकडच्या पार्टच्या पण आपल्याला बॅक लूपवरनं वर्क करायचं आहे. हे आहे बॅक लूप. हा मधला, हे मधले, हे खालचे, हे आहे बॅक लूप. आणि तुम्हाला तेही नाही समजलं तर तुम्ही दोन्ही चेनमधून
सुई टाकून शिवू शकता दोन्ही पार्टला. आता आपण नेक्स्ट स्टिचच्या बॅक लूपमधून आणि इकडच्या पार्टच्या पण बॅक लूपमधून, म्हणजे हे जे समोरच्या समोर जे लूप येतात त्या लूपमधून आपल्याला वर्क करायचं आहे. असं. आता पुन्हा आपल्याला नेक्स्ट दोन्ही बॅक लूपमधून वर्क करायचं आहे. तुम्हाला कलरफुल आवडत असेल तर तुम्ही इथे दुसऱ्या कलरलाही यूज केलं तरी चालेल. लोकरीचा दुसरा कलर पण यूज केला तरी चालेल. आता इथे आपण पुन्हा बॅक लूपवरती वर्क करूया. सेम नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला वर्क करायचं आहे. स्टार्टिंगला थोडंसं अवघड वाटेल, पण जेव्हा तुम्ही स्वतः हाताने करणार तेव्हा तुम्हाला आयडिया येत जाईल. हे बघा, आता हे आपलं स्टार्टिंगला थोडंसं आपल्याला करताना वेळ लागतो. मग एकदा 2-4 स्टिचेस शिवून झाल्यानंतर आपण नेक्स्टला आपण दोन्ही असे पाठ हातात धरून शिवू शकतो. आता हा झाला आपला. आता हे नेक्स्ट दोन्ही बॅक लूप पुन्हा आपले नेक्स्ट दोन्ही बॅक लूप असं आपल्याला इथे लास्ट कॉर्नरपर्यंत आपण कंप्लीट करून घेऊ. कॉर्नर आला का मग मी तुम्हाला सांगते परत काय करायचं आहे. आता इथे लास्ट कॉर्नरच्या इथे आपल्याला कॉर्नर टू कॉर्नर बॅक लूप जॉईन करायचे आहेत. आता पुन्हा साईडला आपल्याला सेम तसंच करायचं आहे. सर्वीकडे आपल्याला बॅक लूपनेच वर्क करायचं आहे. आता आपण हे सर्व कॉर्नर झाला. आता आपण पूर्ण ह्या दोन्ही लास्टच्या लाईनी आपण कंप्लीट करून घेऊया. हा जो शेवटचा भाग आहे इथे आपल्याला ओपन राहू द्यायचं आहे आणि मग आपण नेक्स्टला अजून एक वर्क बाकी ते कंप्लीट करून घेऊ नंतर. आता इथे लास्टला आपण दोन्ही कॉर्नर जॉईन करून घेऊया. हे दोन्ही कॉर्नर जॉईन झाले. आता इथे आपण एक मधून सुई टाकून घेऊ. पॅक करायचं आहे आपल्याला. आता लास्टला पुन्हा एक स्टिच सुईला मधून पुन्हा काढून घ्यायचं आहे आणि मधल्या साईडने पुन्हा एकदा सुई होऊन थोडंसं लोकरीचा धागा मोठा ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता याला आपण हाईड करून घेऊया या लोकरीच्या धाग्याला. या लोकरीच्या धाग्याला हाईड करून घेते. जिथून आपण हाईड केलं आहे तिथूनच सिंगल क्रोशा घेऊन मिडलपर्यंत यायचं. एक सिंगल क्रोशा घेऊन आपल्याला 70 चेन घेऊन पुन्हा सेम ठिकाणीच आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे.
इथे आपल्याला जिथे आपण हा डबल क्रोशा सेम ठिकाणीच आपल्याला पुन्हा इथे सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. इथे सेम ठिकाणी आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. परत आता आपल्याला पुन्हा नेक्स्ट स्टिचवरती सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. पुन्हा नेक्स्ट सिंगल क्रोशा करत जायचं आहे. आता पुन्हा आपल्याला नेक्स्ट पार्टच्या इथे मिडलमध्येच पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशा करत यायचं आहे आणि मिडलमध्ये इथे मधल्या भागात जिथे डबल क्रोशा आहे तिथे पुन्हा आपल्याला थोडे चेन वाढून आपल्याला एक चेनचं सर्कल बनवायचं आहे. इथे आता आपण मिडलला सिंगल क्रोशा घेऊ आणि इथे आपल्याला हा आपण 70 चेन घेतले होते. इथे आपल्याला फक्त 10 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि सेम ठिकाणी आपल्याला पुन्हा तिथे सिंगल क्रोशा घ्यायचा आहे आणि नेक्स्ट स्टिचवरती पुन्हा सिंगल क्रोशा करत जायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. मी ह्या पॅटर्नला माझ्या पद्धतीने जितकं सोपं करून सांगता आलं आहे मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे इथे. आता इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे फर्स्ट स्टिचवरती आणि यार्न कट करून घ्यायची आहे. इथे मी ही यार्न हाईड करून घेते. इथे आपला हा पॅटर्न तयार झाला आहे. आपण इथे हे थोडंसं नंतर सर्व दोरे व्यवस्थित हाईड करून घ्यायचे आहेत. त्यांना पॅक करून घ्यायचं इथे. उरलेले धागे कट करून घ्यायचे. आता आपल्याला इथे तुम्ही हे जे बनवलेलं आपलं पॅटर्न आहे हा पाऊच आहे तुम्ही चष्म्यासाठी वापरू शकता. असं चष्मा घालून तुम्ही याला ह्या फंद्यातून काढून असं वापरू शकता. हा झालं तुमचा चष्मा होल्ड म्हणजे तुमच्या चष्म्याचं पाऊच तयार झालं. तुमच्या चष्म्याला पण क्रॅशेस पडणार नाही उलनमुळे आणि तुम्ही याला मोबाईल कवर म्हणून पण मोबाईल पाऊच म्हणून पण वापरू शकता. हे तुमच्या मोबाईलच्या लेंथवर साईजवर डिपेंड आहे. असं तुम्ही कॅरी करू शकता. खूप सुंदर दिसतो हा पॅटर्न आणि फक्त हा पॅटर्न बनवताना फक्त या कॉर्नरला जे स्टिचेस घेतले जे वर्क केलं ह्या कॉर्नरला आपल्याला व्यवस्थित लक्षात जर ठेवलं ना कॉर्नरला आपल्याला कुठे कोणत्या स्टिचवर कसं स्टिच घ्यायचं कॉर्नर कसा करायचा हे तुमच्या लक्षात आलं ना तर हा पॅटर्न समजायला खूप सोपा आहे. किचकट नाही आहे. फक्त व्यवस्थित तुम्ही हे जे कॉर्नरवरचं जे वर्क आहे जे आपण काम करतो ते एकदा व्यवस्थित लक्षात आलं तर हा पॅटर्न बनवायला सोपा आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. थँक्यू. ओम शांती.